सगळ्यांचं चहा पिणं चालू आहे. हा चहा भेटेल. चहा पाहिजे ना तुला? तू उतरशील तेव्हा मी चहा देईन ना तुला. आमची सगळी मंडळी. कोणाच्या पर्स घेतले? अजून बायकांची इथंच गडबड गोंधळ सगळी चालू आहे. नुसती किलबिलाट, नुसता किलबिलाट. आणि आता काहीतरी ट्विस्ट येणार आहे, काहीतरी करतायत त्या बहुतेक. बघूया काय ट्विस्ट आणतायत त्या. तुम्हीच दोघी जास्त दिसणार आहोत ब्लॉग मध्ये. आणि याचा एक किलबिलाट आणि मला काहीच करून दिली नाही तयारी वगैरे. सो कंटिन्यू राहा, खूप जास्त धमाल येणार आहे. याला भरू तो त्याचा तो हाताने खाईल. तो आता नाश्त्याची वेळ झालेली आहे आणि मस्तपैकी पुरी भाजी केलेली आहे आणि सगळ्या नाश्त्याला बसल्यात. अय कसा झालाय नाश्ता? नाश्ता कसा झालाय? फोटो नाही व्हिडिओ. हा हा टाकीन मी काजलला. तुला विचार पाठवीन रुपालवर. तुमच्या ग्रुपवर येईलच की.
अशीच पोरा इच्छा नाही होय फिरायला जावायची, गपचूप घरात बसलेला बरा वाटतंय. काय मी काय सो तुम्ही आता बघितलीच असेल किती धमाल मस्ती झालेली आहे, थोडं डान्स वगैरे झालेला आहे इथेच. आणि इथेच एवढी धमाल असेल तर पुढे किती धमाल असेल. तर आता मी सांगते आम्ही कुठे आलो आहे. तर आम्ही आलो आहे नाशिकमध्ये. एकूण शक्तिपीठ आहेत 108 आणि त्यातले 3.5 शक्तिपीठ आहेत आपल्या महाराष्ट्रात. तर त्यातली एक आहे आपले माहुलची रेणुका, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची तुळजाभवानी आई. आणि हे झाल्या 3 शक्तिपीठ आणि 3.5 शक्तिपीठामधलं अर्ध शक्तिपीठ म्हणजे आपलं नाशिकमधली वणीची सप्तशृंगी. तर तिथे आम्ही आलेलो आहोत. अचानक योग घडून आणून दिला देवीने आपल्या आणि मला चान्स भेटला. ॲक्च्युली जागा पण नव्हती बसमध्ये, पण अचानक एक दिवस अगोदर जागा पण मला म्हणजे एक सीट कमी झाली तर जागा पण झाली आणि माझ्यासोबत माझे 2 चिल्ले पिल्ले पण आलेले आहेत. आणि आता आपण वरती जातोय. तर बघूया कसं काय होतंय ते, कसं काय दर्शन होतंय आपलं, काय होतंय ते बघूया. अर्ध्या तासापासून गाडी थांबलेली आहे इथं, कंटाळली नाही, झोपली. गाडी चालू झाली बघा आता. पाणी देऊ का? काय करू माताशी फायनली पोहोचलेलो होतो मी. खूप जास्त कंटाळा आला, भरपूर जास्त ट्रॅफिक होती आणि ते हॉटेल ओटीचं सामान आहे. भरपूर जास्त कंटाळा आला, टिकली पण गेली. तुम्हाला व्ह्यू दाखवते थोडंसं. शपथले एक नंबर व्ह्यू. वाव, इकडे रोपवे आहे आणि तिथूनच पायऱ्या आहेत. आय थिंक पायऱ्या पण आहेत साईडनी. बघू ट्रेन जाते ती. एटी 83
आमचे चप्पल जे ठेवले त्याचा नंबर आहे 83. सो आता मी चाललेलो फायनली आलोय. ट्रॅफिक मधनं वगैरे सकाळपासून खूप जास्त अडचणी आला येता. सो फायनली आलोय आणि चाललोय, सगळा ग्रुप चाललाय. ओह माय गॉड, माझा बच्चा पर्स घेऊन आणि माझा छोटा बच्चा कोणाकडे तरी आहे. आंबे उदो उदो, आंबे उदो उदो, आता आम्ही आलो. बोल. एकदम जोरात श्वास घेतो. किती चिकन्या दिसतात बघ ह्याच्या, सगळ्या गोऱ्या गोऱ्या ना. खरंच नॉर्मल मध्ये काढ. काही तू काय आहे सांगा जरा. गोड दाखवते हा काय आहे. इथूनच बघ. मोठा ना दुकान आले बघ. कशाला मला नाराज नाही का? किती ती गर्दी. घे मला पदरार ग, घे मला पदरार, पालखीला नाचीन गुलाल उडून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान गाई तुझं देऊळ साजतय. गुलाले डोंगरान ग, गुलाले डोंगरान, पालखीला नाचीन गुलाल उडून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान. मकर करले डोंगरावर तुझे अनाथ तुझे सखा, कोंबडा उडवताना देवलावर दर्यानं सागरात गो, दर्यानं सागरात, पालखीला नाचीन गुलाल उडून चैताचे महिन्यान गो, चैताचे महिन्यान साजर गुलाले डोंगरान गो, गुलाले डोंगरान, पालखीला नाचीन गुलाल उडून चैताचे महिन्यान गो,
झालं त्या उदो उदो नवीन बोल का सो दर्शन झालेलं आहे आणि पुन्हा तिथेच आलेलो आहोत. दर्शनाचा एक्सपिरियन्स बोललं तर एक नंबर एक्सपिरियन्स होता दर्शनाचा. थोडासा फक्त त्रास झाला, स्वराज्याला हातावर घ्यायला लागला कारण की तो कोणाकडेच जात नव्हता त्याच्यामुळे. सो एक नंबर दर्शन झाला आणि मेकअप माझे अजिबात हल्ले नाही. थोडासा त्रास झाला फक्त स्वराज्याला गेला, पण दर्शन एक नंबर झाला. ओटी वगैरे नेलेली आणि व्ह्यू तर एक नंबर होता डोंगरावरचा. एक नंबर म्हणजे एक नंबरच. आणि बोलायचं झालं तर आता आलेलो आहोत आम्ही पुन्हा जिथे आम्ही जिथून गेलेलो आम्ही तिथेच पुन्हा आलेलो आहोत. आणि तिथे जेवणाची व्यवस्था झालेली आहे. ॲक्च्युली त्या ह्याच्यामध्ये जेवण आम्हाला होतं, पॅकेजमध्ये जेवण आहे. सो जेवण वगैरे रेडी आहे, फक्त आता जेवायचं आणि इथून आय थिंक त्र्यंबकेश्वरला जायला निघायचं आहे. सो आता कंटिन्यू करूया इथूनच आणि बघूया त्र्यंबकेश्वरला किती वाजता जातोय, किती वेळ होतोय, उशीर होतोय का, जातोय की नाही जातोय, तर ते बघूया. आणि स्वराज्य आता स्वराज्य आता झोपलाय आणि आराध्य आता जेवून घेते आणि मी देखील जेवून घेते. आणि बघूया आता जेवणात काय काय आहे. आणि बायकांचं बोलायचं झालं तर एक नंबर सगळ्या बायका आहेत, म्हणजे मजा करायला कोणीच मागे पुढे बघत नाही आहे. आणि खूप छान अनुभव येतोय, खूप छान वाटतंय. फक्त एवढीच खंत वाटते की स्वराज्याला घेण्यात माझा जरा वेळ जातो जास्त, जरा मजा करायला भेटत नाही. ॲक्च्युली मी आहे जरा उत्साही, पण त्याच्यामुळे जरा माझी अडवणूक होते, पण ओके. त्यांनी कसं खेळणं घेतलं बघ घेतला, सगळा घेतला, पण मला पूर्ण शूटिंग नाही करता येणार. खेळणी वगैरे उचलून घेतले, त्याला जे जे पाहिजे ते थोडेसेच घेतले, जास्त नाही घेतले कारण की ते जरा महाग असतात ना, त्याच्यामुळे जास्त नाही. आणि ते काय 9 दिवस असतात खेळणी, ते उद्या परवा कुठे जातील सांगता येत नाही. स्वतः जेवण करून घेऊया, खूप जास्त भूक लागले. आणि बघूया पुढं कसं काय होतंय ते. कंटिन्यू राहा. बस ना तिथं, बस जा ना कुठेतरी. तिथं बस जा. आता आलेलो आहोत आलो ना आपण त्र्यंबकेश्वरला. आणि झालेला आहे टी टाइम आणि सगळ्या चहा प्यायला बसलेले आहेत. कसं वाटतंय संध्याकाळचा असा चहा पिऊन? खूप खूप छान होता का? बापरे, खूपच शुद्ध बोलणं चाललंय. खूपच खूपच हवी आहे, भेटत नाही, मिळत नाहीये का? भेटते ना, हवी ताटे नाही. चहा पाहिजे बाबा तुला? मग दादा कुठे येतो बघ. सो आता जेवणाचा पण टाइम झालेला आहे, जेवण सुद्धा तयार होत आहे इकडे एकीकडे. कसं आहे मावशीच्या? एकदम सो पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर मध्ये. आणि मी आणि आराध्य आणि स्वराज्य गाडीतच दर्शनासाठी गेलो नाही. तर ॲक्च्युली मुखदर्शनच घ्यायचं होतं, पण मी गेले नाही बिकॉज ऑफ माझा ऑलरेडी हात हा
दुखतंय भरपूर, कारण की मला दुपारी तो कोणाजवळच गेला नाही. जेव्हा आम्ही वणीला गेलेलो सप्तशृंगीला, तेव्हा कोणाकडेच गेला नाही. त्याच्यामुळे प्रॉपर हात माझं पूर्ण दुखतोय. त्याच्यामुळे मी गाडीत बसायचा निर्णय घेतला, कारण की खूप दमल्यासारखं होतं आणि हात दुखून जमणार नाही. सो इथेच बसले. ते थोडेफार झलक तुम्हाला जेवण कशी बनवतात त्याची दाखवण्याचा प्रयत्न सरू कुठे आहे? करते. Sorry. थोडंफार तुम्हाला जेवण कसं बनवतं. ॲक्च्युली पूर्ण मोठी बस आहे. आय थिंक 100 सीटची वगैरे बस आहे ही, आणि बायका आहेत, आणि जेवणाचं वगैरे सगळं डायरेक्टली कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे की जेवण वगैरे म्हणजे बसवालेच करणार. सो जेवण कसं होतंय, दर्शनाला जातात किंवा कुठे फिरायला जातात तेव्हा इथे जेवणाचा कार्यक्रम चालू असतो, जेवण बनवण्याचं काम चालू असतं. सो जेवण काय काय आहे आज तो आपण बघूया. एक प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा. मामा वगैरे आहेत तिथे, जेवण चालू आहे, कांदे वगैरे कापायचं काम चालू आहे. सगळं प्रिपरेशन करून ठेवतात इथे आधीपासून. सो आज काय मेनू आहे आता मामानाच विचारूया आपण. मामा काय काय मेनू आहे आज? पनीर मटर आहे, हा, दाल तडका आहे, अच्छा, भात आहे, ओके. सो इथे आय थिंक डाळ झाले. बटाटा भजी, मज्जा आहे मग आमची. घरी पण नाही करत आम्ही एवढा. डाळ तडका झालाय ना आपला, आणि आय थिंक भात रेडी असेल. झाली मटर पनीर पण? भात रेडी झालाय. बापरे, फास्ट काम आहे. वाव, मटर पनीरची भाजी पण झाली. याला मीठ मारून घे, मला खूप करून दे तुला. हे काय इकडे काय चालू आहे? त्याला कांदा भजी आणि कांदा भजी कापून ठेव. ओके, सो असा सगळं जेवणाचं चालू आहे, आणि हा मामांचा पेटार आहे वाटतं जेवणाचा. आचार आहे. आचारींसोबत आचार पण आणलाय. सो सगळी गेल्यानंतर ही प्रिपरेशन चालू असते यांची.